itu bosan. Arti, mau mati bateri deh udah Khalid.
Thank you.
ब्रह्मदेवाने मला वर दिला की ज्या कोणाला मी अलीगड त्याचा तात्काळ मिळतो त्याची प्रचिती घडण्याकरता मी ब्रह्मदेवाला अलीगड दिल्याकरता गेलो आणखी ते तुमच्या आल्या कुठे आहेत त्यांना माझ्या स्वाधीन करा तुझ्याशी युद्ध करण्यासाठी या त्रैलोक्यात आणखी तो कोणता तो म्हणजे कैलाशीचा शिवशंकर तेथे जाऊन दाखव तुझा पराक्रम काय म्हणत आहात विष्णुदेव जातो असा त्या कैलास पर्वतावर आणि घेतो त्या शंकराचा पराक्रम विष्णुदेवाने सांगितलं शंकराशी आणि लोकांचा राजा परंतु शंकरला ध्यानास्त परंतु शंकराच्या बाजूला शंकराची पार्वती ही त्यांचा गोसावड्याला शोधून तिला पाहतो शंकराचा पराक्रम पाहिजे पाठी जाणार पुढे नाही तुमची तयारी काही हरकत नाही स्वीकार युद्धाचा तुझ्यावरती विश्वास ठेव या पार्वतीला मी तुझ्या परंतु ज्या वेळेला शंकराचा पराभव करेल त्या वेळेला मात्र
मात्र पार्वती मला दिली. अन्यथा या ज्या सिंधुराशी आहे दाखवतो त्यांनी. ही पार्वती मी शंकराला देत आहे. माते तुला दुपारी युगात दर्शन दिलं वचन दिलं होतं. आता लवकरात लवकर आले तुझ्या उदरी लवकरात मी जन्म घेईन. कपट करतात माझा विश्वास घात आणखी हा सुराचा बदला घेतल्यास हा सिंधुशांत बसणार परंतु काय करावं हेच काही कळत नाही. नमोदिगण हा सोहंग जनन नमोदिगण हा सोहंग जनन देवतारे वंदिती गणराजाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला सांगा एखादी खुश खबर. अरे चिंता तू सध्या तू एवढा शिवर पराक्रमी असून उदास का बरं? नारायण नारायण काय सांगू तुम्हाला माझा जन्म ब्रह्मदेवाच्या जागेतून झाला. ब्रह्मदेवाने मला वर ज्या कोणाला मी आलो त्याचा तात्काळ मृत्यू त्या वराची प्रचिती घेण्याकरता मी ब्रह्मदेवाला आलिंगन देण्यासाठी ब्रह्मदेवाने तिथून फळ काढला आणि ते वैकुंठ विष्णू तिथे मी गेलो असता विष्णूने मला मार्गाला तुझ्या जाऊन युद्ध करणारा एकच योद्धा आणि तो म्हणजे कैलासचा शंकर. तिथे गेलो असता शंकराच्या पार्वती तिला आणि त्या ब्राह्मणाने आणि शंकराने माझं कपट कारस्थान अजून मला पराभव आणि तिला सुदाच्या बदला मी काय करावं आणि काय नाही हेच मला
माझा ना राजावरची नारायण काय म्हणत आहात? बरं झालं. वेळेत घेऊन मला सल्ला दिला. त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. हे सोडून दे रे वेड गर्व अभिमान हे सोडून दे रे वेड गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिलेला या तिन्ही देवांचा राज्य का विस्तार त्या वेळेला तू होशील या त्रिलोक्याचा राजा जातो जातो त्या अमरावतीला आणि घेतो त्या देवाला की जातो या त्रिलोक्याचा रंबे या आनंदाच्या भरात आज एक नाच गाणं होऊन जाऊ दे. रूप देखण पाऊन भुलले देवगण रूप देखण पाऊन भुलले देवगण देवाची कांती मी स्वर्ग परी देवाची कांती मी स्वर्ग परी इंद्र दरबारी नाचे रंबाबाई इंद्र दरबारी नाचे मी सुंदरी इंद्र दरबारी नाचे मी सुंदरी इंद्र दरबारी नाचे मी सुंदरी रूप है देखण पाऊल भुलले देवगण रूप है देखण पाऊल भुलले देवगण
रसिक प्रेक्षकांमधून आलेले पारितोषिक रुपेश हाकार मानला आहे आणि तो तुमच्या पालिकेला येत आहे तेव्हा तेव्हा सावंतराव म्हटलं नारायण नारायण लागली समजला गोडिय भंगाची लागली समजला गोडिय भंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागली प्यास बदला गोडिय भंगाची लागली प्यास बदला गोडिय भंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा पांडुरंगाची ज्ञानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी ज्ञानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी ज्ञानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची ओ लागली प्यास बदला गोडिय भंगाची रसिक जन हो आपण पाहत असलेलं गणनाट्य आपल्या समोर सादर करत असलेलं गणनाट्य सिंधुरासुरात गावत सिंधुरासुरात गावत हा सिंधुदुर्ग अरे मार्गाने परत जाण्याकरता आलो नाही देवेंद्र बऱ्या बोलना तुझी अमरावती बऱ्या बोलना तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर नाही प्राणाला मुखावं लागेल सिंधुरा एवढा त्यातला सामर्थ्य होतं काय युद्धाची तयारी देवेंद्र अजून विचार कर नाही सिंधुरा काही हरकत नाही देवेंद्र तुझ्या दंडामध्ये सामर्थ्य बरं असेल तर स्वीकार युद्धाचा दुसरा अजून विचार कर आल्या मार्गाने परत जाणाऱ्या प्राणाला मुक्ती लक्षात ठेव लक्षात ठेव इंद्रदेवा अरे इंद्रदेवा हे पळून जायला आलेलो नाही तुझ्या अमरावती माझ्या स्वाधीन कर अजून विचार कर पडूनच गेला आणखी देवेंद्राची अमरावती माझ्या स्वाधीन झाली परंतु शांत न बसता जातो जातो त्या वैकुंठला आणि घेतो विष्णुदेवाची वैकुंठ की झालं माझं ब्रह्मदेव असं घाबरलेलं का बरं
विष्णुदेवा, का म्हणण्याचं कारण असं आहे की माझ्या धावळीतून निर्माण झालेला तो सिंदूर दैत्य माझं राज्य आणि इंद्रदेवांचं राज्य काबीज करून आम्हाला रानोमाळी पळून लावला होय. तेव्हा याच्यातून काहीतरी मार्ग काढा. देवो, तुम्ही निर्धास्त ठरवा. मी घेतो त्याचा समाचार. ठीक आहे, ठीक आहे. आवाज येऊ दे. शेष छायेवरती आराम करीत बसला. विष्णुदेवा, तुझी ही वैकुंठ नगर, तुझी ही वैकुंठ नगर माझ्या स्वाधीनता. सिंधुरासूर दैत्या, एवढं तुझ्या अंगामध्ये सामर्थ्य पण असेल तर हो युद्धाला तयार. अरे सिंधुरा, सिंधुरा आल्या मला परत जा. माझ्या प्राणाला मुक्ती. लक्षात ठेव, लक्षात ठेव. सिंधुरा, अरे सिंधुरा, अजून विचार कर. सिंधुरा, अजून विचार कर. अरे त्याला सांगितलं बघ. तेव्हा विष्णू इथे तिन्ही देवाचा राजकारणी आता तर या सिंधू मानव धर्म राम बरावे. राधे राधा युग बरावे. मानव धर्म राम बरावे. या नारदमुनी या. सांगा, सांगा एखादी खुश नारदमुनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू इंद्र या तिन्ही देवाचा राजकारणी आता तर हा सिंधूर दैत्य, आता तर हा सिंधूर दैत्य त्रैलोक्याचा राजा झाला. नारायण नारायण. अरे तुला सत्या अजूनही तो पृथ्वीराजा राजा झालं ना? काय म्हणत आहात? तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू इंद्र या तिन्ही देवाचा राजकारणी हा सिंधुराचा त्रैलोक्याचा राजा झाला. तरी पण तुम्ही म्हणता अजून तुम्ही त्रैलोक्याचा राजा झाला नाही. सांगा, सांगा कोणता योद्धा अजून बाकी आहे? नारायण नारायण. हे सिंह सुलभत्या, तू असं कर. त्या शिवपार्वती बालगणेशाचा वध कर. तेव्हा तू या पृथ्वीचा राजा होशील. नारायण नारायण. एवढं देवेंद्र विष्णू ब्रह्मदेव या शूर योद्धाला राज्य सोडून पलायन करावं लागलं. आणखी म्हणत शिव पार्वतीचा बाळ गजानन, आणखी म्हणत शिव पार्वतीचा बाळ गजानन याचा जर तू पराभव करशील तर त्रिलोकाचा राजा होईल. पाहतो तो बाळ गजाननाचा पराभव. हा पहा निघालो त्याच्या शोधाला. तवनामाच्या जपता माळा, हो तवनामाच्या जपता माळा, धन्य जगी जाहले, हो धन्य जगी जाहले. मुकिया नाम प्रभुचे चांगले, मुकिया नाम प्रभुचे चांगले.
गणेशाय नमः. गजानना, माझ्या जांभईतून निर्माण झालेला तो सिंधुदत्त माझे राज्य काबीज करून, त्याचबरोबर इंद्र आणि विष्णूचे राज्य काबीज करून आम्हाला तळो की पळो करून सोडला आहे. तेव्हा याच्यातून काहीतरी उपाय सांगा. ठीक आहे. नारदाने सांगितल्याप्रमाणे कैलास पर्वतावर आला. पाहतो ना बाळ गणेशाचा पराक्रम. कोण बाळ गणेशा? ब्रह्मा विष्णू इंद्र यांचे राज्य काबीज करून त्याला तर राजा झाला नाही. तेव्हा गणेश काबीज करतील तेव्हा त्याला तर राजा होती. काय म्हणे गणेश काबीज कर त्या लोकांचा राजा होती. कोण बाळ गणेश अजून तो लहान आहे म्हणून तुला एक वेळ ना हजार वेळ सांगू माझ्या रस्त्यातून बाजूला हो. आल्या मार्गाने परत परत जाण्याला तर चाल आपली रणदेवता. अरे सिंधुरासुरा, अरे सिंधुरासुरा, सिंधुरासुरा, अरे सिंधुरासुरा, अजूनही विचार कर, अजूनही विचार कर. आल्या मार्गाने परत जा, तर प्राणाला मुक्ती. लक्षात ठेव, लक्षात ठेव. What? गणेशा, अरे गणेशा, मी परत जायला आलो नाही. आज ह्या बाळ गणेशाने माझा आईची पर्स हातातून गळून पडल्या. परंतु हा सिंदूर हार मारणार तो बाळ गणेशा त्रिशस्त्र झालेला वीरावरती शस्त्र उत्तीर्णाचं शास्त्रात सांगितले. पण बाळ गणेशा तुझ्या दंडावर सामर्थ्य असेल तर कर अरे सिंधुरा, अरे सिंधुरा, अरे माझ्याशी मर्यादले खेळणे म्हणजे सोपे नाही. अरे सिंधुरा, माझ्याशी मर्यादले खेळणे म्हणजे सोपे नाही. अजूनही विचार कर, अजूनही विचार कर. आल्या मार्गाने परत जा, आल्या मार्गाने परत जा, नाहीतर प्राणाला मुक्ती. लक्षात ठेव, लक्षात ठेव. अरे गणेशा, अरे मी परत जायला आलेलो नाही. अरे गणेशा,
अरे सिंधुरा अजूनही विचार कर आल्या मार्गाने परत जाणार प्राणाला बघतील ए जा 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 ए अंदर जा जा देवासी गणेशा पार्वतीचा बाळ तो गजानन एका पल्ली न होय माझे मन पार्वतीचा बाळ तो गजानन एका पल्ली न होय माझे मन प्रफुल्लित होई जनजीवन एका गणपतीचा हे गणेशा माझे पुरवावियाच्या माझी पुरवावियाच्या देवासी गणेशा हे गणेशा माझे पुरवावियाच्या माझे पुरवावियाच्या देवासी गणेशा पार्वतीचा बाळ तो गजानन एका तल्ली होई माझे मन पार्वतीचा बाळ तो गजानन एका तल्ली न होई माझे मन प्रफुल्लित होई जनजीवनेचा गणपतीचा सण हे गणेशा माझी पुरवावी आशा माझी पुरवावी आशा देवा श्री गणेशा हे गणेशा माझी पुरवावी आशा माझी पुरवावी आशा देवा श्री गणेशा पार्वतीचा बाळ तो गजानन एका तल्ली न होय माझे पार्वतीचा बाळ तो गजानन एका तल्ली न होय माझे प्रफुल्लित होय जनजीवन एका गणपतीचा सण हे गणेशा माझी पुरवावी आशा माझी पुरवावी आशा देवा श्री गणेशा हे गणेशा पुरवावियाच्या माझी पुरवावियाच्या देवा श्री गणेशा सुख करता दुःख हरता घर बिघडी वारिता सकला तुझ्या हाता धावून यावे गणनाथा रंगनाला गोजंगना हित माझी ही मणीच्या हे गणेशा माझी पुरवावी आशा माझी पुरवावी आशा देवा श्री गणेशा हे गणेशा माझी पुरवावी आशा माझी पुरवावी आशा देवा श्री गणेशा पार्वतीचा बाळ तो गजानन एका तल्ली न होय माझे मन पार्वतीचा बाळ तो गजानन एका तल्ली न होय माझे प्रफुल्लित होय जनजीवन एका गणपतीचा